आत्मनिर्भरतेचा संकल्प करत संसदेत मांडलेल्या बजेटच्या दुसऱ्या दिवशी भारत अमेरिका व्यापार कराराच्या बातम्या एक्सपोजद्वारे जगापुढे आल्या। भारतावर लादलेला अवाजवी टॅरिफ 18% केल्याची घोषणा तुगलकी ट्रम्प यांनी केली। भारत रशियाकडनं तेल घेणार नाही असं सांगूनही ते मोकळे झाले, पण भारतानं याबाबत अद्याप मौन बाळगले। या मुद्द्यासह निर्यात, कृषी आयात आणि अनेक मुद्द्यांवरती या करारामध्ये शंकाच अधिक आहे। बघूयात हे सगळं प्रकरण नेमकं काय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये फोनवर सविस्तर चर्चा झाली आणि त्यानंतर दोन्ही देशांनी एका ऐतिहासिक व्यापार करारावर शिक्कामोर्तब केल्याचं जाहीर केलं। अमेरिकेनं भारतीय वस्तूंवर लादलेलं 50% आयात शुल्क कमी केलं। रेसिप्रोकल टॅरिफ 25%वरून 18% केलं। रशियाकडनं तेल खरेदी केल्याचं कारण सांगत दंड म्हणून लादलेलं तुगलकी शुल्क अमेरिकेनं कमी केलं। या करारामुळे भारतीय निर्यातीला चालना मिळेल या आशेने आज शेअर बाजारानं सकारात्मक झेप घेतली, पण तरी सुद्धा त्यातील अनेक मुद्दे हे अद्यापही अनुत्तरित आहेत। ते मुद्दे पाहण्याआधी या करारामध्ये नक्की काय आहे हे समजून घेऊ। अमेरिकेनं भारतीय वस्तूंवर लावलेलं आयात शुल्क 18% केलं। कापड, हिरे, दागिने, औषधं यांची अमेरिकन बाजारातली मागणी त्यामुळे वाढणार आहे। भारतीय कंपन्यांचा नफा वाढेल, जागतिक बाजारामध्ये भारतालाही संधी असेल। भारत रशियाकडनं तेल घेणार नाही असा अमेरिकेचा थेट दावा आहे। मोदींच्या एक्सपोजमध्ये मात्र या मुद्द्याचा उल्लेख नाही। भारत 500 अब्ज डॉलर्सची आयात करणार असं अमेरिकेचं म्हणणं आहे। कृषी उत्पादनासाठी सुद्धा भारतानं दरवाजे उघडल्याचा अमेरिकेनं दावा केला। पियुष गोयल यांच्या अंतर्गत जी ट्रेड टीम आपली अमेरिकेबरोबर निगोशिएशन करत होती त्यामध्ये प्रामुख्याने ऍग्रीकल्चर, फिशरीज आणि डेअरी प्रॉडक्ट सोडून इतर सेक्टर्समध्ये आपण जे टेरिफ होतं ते कमी करण्यासाठी मान्यता झाल्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही। पुन्हा एकदा गार्मेंट्स मधला ट्रेड, लेदर मधला जो ट्रेड आहे, एक्सपोर्ट आहे अमेरिकेबरोबरचा, तो येत्या काळामध्ये पुन्हा वाढण्याची शक्यता आहे। या करारामध्ये नक्की काय हे सगळं जगाला कळतंय ते इकडून तिकडूनच, कारण अद्यापही या कराराबद्दलचं अधिकृत विधान जगापुढे आलेलं नाही। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्सपोज करून ही माहिती दिली आहे। त्यामुळे करार झाला हे खरं आहे, पण त्यात नक्की काय आहे याबद्दल कमालीची संदिग्धता आणि विरोधाभास आहे। मोदींनी आपल्या पोस्टमध्ये रशियन तेल खरेदी बंद करण्याबाबत किंवा 500 अब्ज डॉलर्सच्या खरेदीबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही, पण ट्रम्प यांनी मात्र आपल्या पोस्टमध्ये भारत हे करणार असल्याचा ठामपणे दावा केलाय। इतकंच नाही तर अमेरिकेतील वस्तूंसाठी भारतात आयात कर शून्य केला जाईल असा दावा सुद्धा ट्रम्प यांनी केलाय। ट्रम्प यांनी भारत पाक संघर्षाच्या वेळी सुद्धा केलेल्या दाव्यांबद्दल भारतानं मौन बाळगलं होतं। ते मौन अद्यापही सोडलेलं नाही। त्यामुळे आता या करारात नक्की काय आहे हे स्पष्ट झालेलं नाही। त्यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे। नरेंद्र मोदी जी पर प्रेशर है, भयंकर प्रेशर है, और नरेंद्र मोदी जी का जो इमेज का गुब्बारा है, जो हजारों करोड़ रुपए लेकर बनाया गया था, वो फूट सकता है कि इस ट्रेड डील में आपकी मेहनत को, आपके खून पसीने को नरेंद्र मोदी जी ने बेच दिया है। या कराराबद्दल जे जगभरातील माध्यमांनी म्हटलंय त्यातून जे विरोधाभास समोर येत आहेत ते असे। ट्रम्प म्हणतात भारत रशियाकडनं तेल खरेदी थांबवेल, पण भारताकडनं अद्याप असं काहीही जाहीर केलेलं नाही। भारत रशियाला पूर्णपणे डावलणार का हा मोठा प्रश्न आहे। भारत मका, सोयाबीन, दूध अशी अमेरिकन कृषी उत्पादनं विनाशुल्क आयात करणार असा दावा आहे, पण असं झालं तर भारतीय शेतकऱ्यांच्या हिताचं काय हे अद्यापही अस्पष्ट। अमेरिका म्हणते की भारत 500 अब्ज डॉलर्सची आयात करणार। 2024 मध्ये ही आयात 41.5 अब्ज डॉलर्स इतकी होती। ती 10 पटीनं कशी वाढणार, एवढा खर्च कसा परवडणार हाही प्रश्न आहे। भारत की अर्थव्यवस्था को, भारत के 140 करोड़ नागरिकों को, हर गरीब, किसान, मछुआरा, गांव में रहने वाला युवा, युवती, हमारी बहनें, महिलाएं, सभी के लिए ढेर सारे अवसर लाने वाला ट्रेड डील माननीय प्रधानमंत्री जी ने कल तय किया।
या कराराबद्दल असे अनेक प्रश्न विचारले जात असले तरी ट्रम्प अनेकदा राजकीय फायद्यासाठी मोठे दावे करत असतात। भारताचं सध्याचं मौन ही एक रणनीती असू शकते, पण आज तरी यामुळे जागतिक व्यापारात मोठी घडामोड असलेला हा करार अद्यापही अस्पष्ट आहे। यातले अनेक मुद्दे देशासाठी दूरगामी परिणाम करणारे ठरणार आहेत। लवकरच हे मुद्दे अधिकृत माध्यमातून देशाला कळतील अशी आशा। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।